दिनांक 12 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी ही मोठी एकादशी असून त्या एकादशीला जिल्हा राज्यात भाविक मोठ्या प्रमाणात मानतात। त्या एकादशीला अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येते। तर अमरावती शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविकांची आज विठ्ठल रुक्माई मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले। साईनगर विठ्ठल रुक्माई मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। तर यावेळी प्रसादाचेही वाटप करण्यात आले। कार्तिकी एकादशीला वारकरी पंढरपूरच्या वारीला मोठ्या प्रमाणात जाताना अमरावती जिल्ह्यातील कार्तिकी एकादशीला वारकरी पंढरपूरच्या वारीला मोठ्या प्रमाणात जाताना अमरावती जिल्ह्यातील सुद्धा मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरच्या वारीला गेले आहे। विधानसभेची निवडणूक सुरू असतानाही वारकऱ्यांनी आपल्या विठोबाला नाव सोडण्याचा निर्णय करत वारीला गेले आहेत। त्यामुळे आज राजकीय कानोसा घेतला असता एकादशीमुळे प्रचारात थंडावा पाहायला मिळत आहे। तर भाविक भक्त आज मंदिरात जाऊन विठ्ठल रुक्माईची पूजा अर्चना करत आहे। तर अनेक ठिकाणी भजन कीर्तन व महाप्रसादाचे वाटपही करण्यात येत आहे। राज्यासह अमरावती जिल्ह्यात सुद्धा कार्तिक एकादशी मोठ्या उत्साहात मनाला येत आहे आणि या कार्तिक एकादशीला मोठ्या प्रमाणात भक्त आज विठ्ठल रुक्माई मंदिरात दर्शनाकरता गर्दी करत आहे। तर काही नागरिक जिल्ह्यातील पंढरपूर येथे रवाना झालेले आहे। वारीच्या माध्यमातून दरवर्षी पंढरपूरला जातात। मात्र काही भक्त आपल्या कार्यानुसार किंवा नोकरीनुसार किंवा इतरही कामानुसार जाऊ शकत नाही, त्यामुळे शहरातीलच विठ्ठल मंदिरात दर्शन करतात। साईनगर भागातील विठ्ठल मंदिरात आज भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे आणि विठ्ठल रुक्माईचं सकाळी 6 वाजता पूजा अर्चना झाली। या संदर्भात आपल्यासोबत इथले जे पुजारी आहे महाराज हे बोलणार आहे। काय महाराज, काय असेल आजची पूजा, किती वाजता पूजा केली? 6 बजे पूजा हो गया। काय झाली पूजा आणि किती नागरिक उपस्थित होते पूजेला? 10-20-50 लोग रहते हैं। और आज क्या कार्यक्रम रखा हुआ है? ऐसा भजन मंडली भजन रहता है और दिन भर गर्दी रहेंगी आज? हाँ, आज दिवसभर गर्दी राहणार असं इथलील पुजाऱ्याचं म्हणणं आहे आणि इथले संस्थान असू द्या किंवा इथले भाविक पूजा करतात। आज भजन संध्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे। तर विविध कार्यक्रमाचे आयोजन या मंदिरामध्ये आज करण्यात आले आहे। राजेश्वर घोरमाडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, मोर्शी। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।